नमस्कार, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आज आपण इथे एका पॉडकास्टसाठी आलेलो आहोत. आज आपल्याबरोबर आहेत समीर राजूरकर साहेब. औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा निवडणुकीचे ते अध्यक्ष आहेत. आज आपण त्यांच्याशी काही राजनैतिक विषयांवर आणि सध्या चालू असलेल्या लोकसभेबद्दल, इलेक्शनबद्दल आपण विचारपूस करूया आणि खास करून आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीबद्दल आपण त्यांना काही प्रश्न विचारू आणि त्यांच्याकडनं काही खुलासे घेऊयात. तर समीर राजूरकर साहेब, आपलं खूप खूप स्वागत आजच्या चर्चेमध्ये. धन्यवाद. खूप आनंद झाला तुम्ही वेळ काढून आलात आज मला असं वाटतं आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्यांची मीटिंग आहे आणि कालपासून बरेचसे नेते मंडळी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाण मांडून आहेत. आता लवकरच 13 तारखेला आपले इलेक्शन आहेत, मतदान आहे, त्याबद्दल आपण चर्चा करूयात. प्रश्न असा आहे की आपण जी शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव गट हे दोघं एक दुसऱ्याच्या समोर दंड थोपटून उभे आहेत आणि ह्यामध्ये मागच्या निवडणुकीसारखाच ह्या निवडणुकीतही आपल्याला अनुभव येऊ शकतो का की या दोघांच्या भांडणामध्ये आणि हिंदू लोकांच्या मतविभाजनीमुळे परत एकदा आपल्याला इम्तियाज जलील यांना परत खासदार म्हणून बघावं लागेल, अशी धारणा बऱ्याच जागी आहे आणि अशी चर्चा पण सुरू आहे. यावर आपलं काय मत आहे? मुळामध्ये दोन गोष्टी आहेत की ही निवडणूक छत्रपती संभाजीनगरची ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी आहे. ही काही निवडणूक नुसती शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा अशी नाही आहे. त्याच्या एकीकडं महायुती आहे, एकीकडं महाविकास आघाडी आहे, अशी ही निवडणूक आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 2019च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमधल्या पॉलिटिकल कॉम्बिनेशनमध्ये आणि 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या लोकसभेच्या पॉलिटिकल कॉम्बिनेशनमध्ये जरासा फरक आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा फरक हा आहे की ही जी निवडणूक आहे या निवडणुकीत 2024ला शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि महायुती, रिपब्लिकन पार्टी, प्रहार वगैरे सगळ्या संघटनांची जी महायुती आहे त्याचे जे उमेदवार आहेत संदीपान भुमरे ह्यांची आणि ऑल इंडिया मजलिसे एहतादुल मुसलमीनच्या इम्तियाज जलील यांची लढत होईल असं प्रथमदर्शनी दिसतंय. ह्याचे प्रमुख दोन कारणं आहेत. म्हणजे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं मी समर्पक उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. तर याची दोन कारणं आहेत की या लोकसभेमध्ये असलेल्या 6 विधानसभांपैकी 5 ठिकाणी आमदार हे या महायुतीचे आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की मागच्या निवडणुकीमध्ये MIM बरोबर वंचित बहुजन आघाडीची युती होती, जी आज नाही आहे. म्हणजे इम्तियाज जलीलांना 3,90,000 जे मतं मिळाले होते ते वंचित बहुजन आघाडी आणि MIM युतीचे होते. आज MIM एकटी लढते, वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार स्वतंत्र उभा आहे. काय नाव त्यांचं ते अफसर खान ते उभे आहेत. आणि त्याच्यामुळं आज इम्तियाज जलील एका मतदानामध्ये एका पॉईंटच्या वर जाऊ शकत नाही असा सारासार पॉलिटिकल अंदाज आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की महायुती या निवडणुकीमध्ये विजयाकडं दिवसेदिवस टप्प्याटप्प्यानं वाटचाल करते. त्याची 2-3 कारणं जी सबळ कारणं आहेत ते करून मी थांबतो. एक तर या लोकसभेमध्ये 5 ठिकाणी आमदार या महायुतीचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचं स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. त्याचबरोबर इथं भारतीय जनता पार्टीने गेले 1.5 वर्ष अतिशय भारतीय जनता पार्टीच्या छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यानं, बूथ स्तरावरच्या कार्यकर्त्यांनी साधारणतः पूर्ण असलेल्या 2,100 बूथपैकी 1,500 बूथवरती बूथ बांधणी केलेली आहे. आणि ती बूथ बांधणी जी आहे ती बूथ बांधणीमुळं आमची संघटना म्हणजे भारतीय जनता पार्टी ही पूर्ण तळागाळापर्यंत पोचलेली आहे.
त्याच्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा सगळ्यात छोट्यातला छोटा कार्यकर्ता हा माननीय पंतप्रधानांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी आणि 400 पार जागा निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतोय. बरं, आता पुढचा प्रश्न असा आहे की आता आधी ही जी मविया सरकार आहे याच्यात राष्ट्रवादीचे जे आधीचे जे नेते आहेत ह्या सगळ्यांनी सुद्धा जनतेला आवाहन केलेलं आहे आणि मी बऱ्याचशा मुसलमान नेत्यांची पण भाषणं ऐकली. त्यातही त्यांचं आव्हान असं आहे की त्या सगळ्यात जास्तीत जास्त लोकांनी चंद्रकांत खैरे यांना मतदान करावं असं आहे. आणि वंचित आघाडीचे जे अफसर खान आहेत त्यांची पॉलिटिकल स्टँडिंग आणि बॅकग्राऊंड हे बघता हे फारसं मजबूत नाही आहे. त्यामुळे वंचित लोकंसुद्धा त्यांना किती मतदान करतील यावर शंका आहे, कारण की ते सुद्धा चंद्रकांत खैरेकडे वळण्याची शक्यता आहे. असं असताना आता आपला प्रश्न असा राहणार आहे की बेसिकली ह्यानंतर समीकरण कसं राहील. ठीक आहे, आपण इम्तियाज जलील यांचा तुम्ही म्हणाले की त्यांच्या मागे आता आधीसारखा सपोर्ट नाही, युतीच नाही ना, युती नाही आहे ती. बेसिकली काय होतं, ती एक वंचित बहुजन आघाडी आणि MIMच्या युतीचा जो प्रयोग झाला होता 19ला, त्या प्रयोगाचं जे म्हणजे त्या प्रयोगामुळं आणि त्यावेळेस मतं डिवाईड झाल्यामुळं इम्तियाज जलील खासदार झाले होते. परंतु आत्ताच्या प्रॅक्टिकल परिस्थितीमध्ये तसं काही दिसून येत नाही. पण इम्तियाज जलील आणि संदीपान भुमरे ह्या दोघांची लढाई होईल शेवटपर्यंत असं वाटतंय सध्या तरी, सध्याच्या परिस्थितीमध्ये. बरं, आता माझा याच्यावरनं एक स्पॉन्टेनियस प्रश्न असा आहे की संदीपान भुमरे साहेब हे पैठणचे आमदार, त्यांचं पूर्ण कार्य पैठणला झालेलं आहे आणि पैठण हा गेला आहे जालना मतदारसंघामध्ये. सो त्यांचं इथे कार्य नसताना त्यांची इथे ग्रासरूट लेवलवर वैयक्तिक स्तरावर कुठलंही असं अस्तित्व नाही आहे असं ऐकण्यात येतं आहे जनतेमध्ये. तर त्यांचा इम्पॅक्ट छत्रपती संभाजीनगरच्या मतदारांवर पडेल का फक्त शिंदे गट, शिवसेना आणि भाजपा ह्या 2 नावांमुळे त्यांना मतदान मिळेल? नाही, मुळामध्ये असं आहे की या तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या बाबतीत माझं स्पष्ट मत आहे की गेले 1.5 वर्ष संदीपान भुमरे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत छत्रपती संभाजीनगरचे. आणि कोणी जर म्हणत असेल त्यांचा संपर्क नाही आहे किंवा ते जरी पैठणचे असले तरीसुद्धा गेल्या 1.5 वर्षापासून ते पालकमंत्री आहेत या छत्रपती संभाजीनगरचे आणि गेले 5-7 वर्ष ते या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. तर असं म्हणता येणं मला वाटतं असं संयुक्तिक नाही आहे की ज्यांचा मतदारसंघ 40 किलोमीटरवर आहे संभाजीनगरपासून आणि ते तिथं 5 टर्म आमदार आहेत आणि त्यांचा संभाजीनगरच्या आणि त्याच्यात ते पालकमंत्री असतानासुद्धा त्यांचा संपर्क नाही, हे म्हणणं तेवढं संयुक्तिक नाही असं मला वाटतं. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2 असा आहे, हे जरूर असू शकतं की त्यांचा संपर्क कमी आहे किंवा त्यांचं मतदान पैठणला आहे किंवा त्यांचा मतदारसंघ या लोकसभेत नाही आहे, असे प्रश्न लोक विचारू शकतात. पण मला साधारणतः वाटतं की असा काही मतदारसंघ त्यांचा काही 200 किलोमीटरवर नाही आहे, 40 किलोमीटरवरच आहे पैठणला. दुसरी गोष्ट, ते पालकमंत्रीसुद्धा होते, इथं आहेत आता सध्या चालू पालकमंत्री आहेत. ते पालकमंत्र्याचा या पूर्ण जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात संपर्क असतो, या जिल्ह्यात असलेल्या सगळ्या मतदारसंघाशी त्यांचा संपर्क असतो, तिथल्या आमदारांशी संपर्क असतो. DPC नावाची जी जिल्हा नियोजन समिती असते, ज्या समितीतून निधी वाटप केला जातो, त्या निधी वाटपामध्ये पूर्ण सगळ्या विधानसभेंचा त्यांना संपर्क ठेवावा लागतो. या सगळ्या गोष्टी या चर्चा ज्या आहेत, या काही लोक विशिष्टपणे पेरण्याचा प्रयत्न करतात आणि त्या पद्धतीनं वागायचा प्रयत्न करतात. पण मला असं वाटत नाही की महायुतीचे जे उमेदवार आहेत संदीपान भुमरे यांचा काही संपर्क नाही वगैरे या म्हणण्यात काही तथ्य आहे. आणि तिसरा माझा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की देशभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्यासाठी आणि एकंदर NDAच्या 400 जागा घेण्यासाठी
भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सगळ्यात शेवटचा कार्यकर्ता, आमच्या बूथ स्तरावरचा कार्यकर्ता हा खूप जिद्दीनं कामाला लागलेला आहे. ते 400 ठिकाणी मोदी उभे आहेत या भावनेनं तो काम करतो. खूप छान गोष्ट आहे. म्हणजे आमच्या खूप खूप शुभेच्छा आहे त्या गोष्टीला. आणि मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं अशी सदिच्छा. पण आता याच्यात प्रश्न असा येतो की भाजपने किंवा NDAने त्यांचे उमेदवार 400पेक्षा जास्त जागेंवर कंटेस्ट करत आहेत का? कारण की मध्ये एक मी अशीच मुलाखत ऐकली एका दक्षिणेतल्या नेत्याची. त्यांचं म्हणणं असं होतं की भाजपने किंवा NDAने त्यांनी एवढ्या सीट्सवर ते लढतच नाही आहेत जितक्या सीट्स ते क्लेम करतायत की 400 पार. तर एकूण आपल्या जागावर किती लढतोय आणि आपण किती अपेक्षा करतोय याचं समीकरण कसं बसवणार? नाही, मुळात आता तो खूप आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे माझ्यासाठी. परंतु मी हे दाव्यानं सांगू शकतो, मी काही सगळ्या देशभरातले काही पाहिलेले नाहीत, पण मी जे काही माझ्या नॉलेजमध्ये आहेत तर निश्चितच भारतीय जनता पार्टी प्लस NDA ह्या 450पेक्षा जास्ती जागा लढवत आहेत. आणि त्याच्यात काही दुमतच नाही की 543मध्ये भारतीय जनता पार्टी आणि NDA भरपूर जागा लढवतात. हे मुळात असं आहे की त्यांनी एक दावा करायचा असता UPAनं, सो कॉल्ड UPAनं, की आमच्या इतक्या जागा येणार आहेत म्हणून. असं आहे की जी संघटना जी आघाडी कॉन्फिडन्समध्ये आहे तीच दावा करू शकते. जो विद्यार्थी परीक्षेचा अभ्यासच करत नाही, जो विद्यार्थी परीक्षेचं पुस्तकच उघडून बघत नाही, तो कधीच म्हणू शकत नाही मी मेरिटमध्ये येतो म्हणून. तर जो अभ्यास करतो तो त्याचं टार्गेट वर ठेवू शकतो. आम्ही 2014ला जेवढे जागा जिंकल्या त्याच्यापेक्षा जास्ती जागा 2019ला 303 जागा जिंकल्या. तर 100% आम्ही टार्गेट 400 पारचं पार्टीनं या केंद्रीय नेतृत्वानं ठरवलं की 400 पार जागा आपल्या यावेळेस गेल्या पाहिजे. आणि टार्गेट तुम्ही जेव्हा सेट करता एखादं गोल, ते सेट केल्याशिवाय त्या गोलच्या पाठीमागं पळता येत नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे. त्याच्यामुळं केंद्रीय भारतीय जनता पार्टीनं 400चं गोल सेट केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा शेवटचा कार्यकर्ता बूथ स्तरावरचा हा त्या दिशेनं पळतोय, तशी मेहनत करतोय, तसा संपर्क करतोय. आणि वास्तविक भारतीय जनता पार्टी असो किंवा ही महायुती असो महाराष्ट्रातली, इथला प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेच्या सेवेसाठी 24 तास 24/7 अवेलेबल असतो. तो काही निवडणुकीच्या 1 महिना पहिले उगवलेला त्या बूथवरचा कार्यकर्ता नाही. तो कार्यकर्ता हा सातत्यानं वर्षानुवर्ष त्या बूथवरती काम करतो आणि त्याचा रिझल्ट येतो. बरं, एक प्रश्न असाही आहे की हे महाविकास आघाडीने जो काही प्रचार केला, त्यांचं चंद्रकांत खैरे यांना सगळ्यात आधी तिकीट दिल्या गेलं, तसं आपली ही जी आघाडी आहे शिंदे गट आणि भाजपची, यांनी अगदी शेवटच्या क्षणावर आल्यावर तिकीट दिलं. म्हणजे खूप जास्त वेळ राहिला नाही मग त्यावेळेस प्रचार करायला किंवा तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचायला. आणि मग शेवटच्या क्षणी बुमरेंचं नाव डिक्लेअर केलं गेलं. याचा मतदानावर किंवा मतदारांवर आणि प्रचारावर किती फरक पडला आणि याचं नुकसान होऊ शकतं का? मला नाही वाटत. एक काय झालं आहे की मला माहिती नाही की कोणाचं मत काय आहे. महाराष्ट्रामध्ये 5 फेजेसमध्ये माझ्या माहितीप्रमाणे निवडणुका होत आहेत. आता जर फॉर्म भरायची डेट 19 तारखेला चालू होणार असेल, कुठल्याही एका XYZ तारखेला चालू होणार, तर तिकीट त्याच्या पहिलेच डिक्लेअर होत असतो 2 दिवस 4 दिवस पहिले. आता तुम्ही 15 दिवस पहिले केलं, ही महायुती मोठी होती, तिथल्या सगळ्या चर्चा, तिथले सगळे सर्वेज, कॅल्क्युलेशन, ह्याच्यानंतर ते तिकीट डिक्लेअर झालं. असं काही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कुठलीही लोकसभा असो महाराष्ट्रातली, ही लोकसभा लढत असताना त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यात महत्त्वाचं असतं की तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे तिथं. उमेदवार कुठलाही असो, त्याला 1 महिना नाही 2 महिने जरी पहिले डिक्लेअर केलं तुम्ही, तरी तो 6 विधानसभेत शेवटपर्यंत पोहोचू शकेल
असं कधीच नसतं. शेवटी ते इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क, तुमचे कार्यकर्ते किती खाली पोचत आहेत, तुमची बूथपर्यंतची यंत्रणा काय. 2000पेक्षा जास्ती बूथचा हा लोकसभा मतदारसंघ आहे, जवळपास सगळे महाराष्ट्रातले. 2000पेक्षा जास्ती बूथपर्यंत तुमचं कार्यकर्त्याचं नेटवर्क आणि इन्फ्रास्ट्रक्चर असल्यानंतर तुम्हाला रीच व्हायला काही अवघड पडत नाही, असं माझं मत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ठीक आहे, कधी कधी चर्चेमध्ये वेळ जात असतो, तो माझा आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आहे पुन्हा, की त्या चर्चेतला मी काही पार्ट नाही आहे. पण मला नाही वाटत असं की यंत्रणा बूस्टअप करायला किंवा इन्फ्रास्ट्रक्चर, मी तुम्हाला याच्या मागच्या प्रश्नातच एक उत्तर दिलं की किमान भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ते तरी वर्षानुवर्ष निवडणुका नसल्या तरी काम करत असतात. त्यांच्यामध्ये सातत्य आहे, त्यांच्यामध्ये चिकाटी आहे, आणि ती चिकाटीमधून त्यांना मतदार यादी बूथवरती काम करत असल्यानंतर त्यांना मतदार यादीचं वाचन महिन्यातून एकदा करतात ते, इलेक्शन नसलं तरी, निवडणुका नसल्या तरी. त्याच्यामुळे त्यांना फार काही अवघड जाईल असं मला वाटत नाही. बरं, आता महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आता ज्या प्रकारे प्रचार सुरू आहे, ज्या प्रकारे इंटरव्ह्यूज घेतले जात आहेत आणि त्यामध्ये ज्या प्रकारची कमरेखालची भाषा वापरल्या जाते आहे, मोदींबद्दल म्हणा किंवा एकूणच महायुतीच्या नेत्यांबद्दल जी काही आहे, फडणवीसांबद्दल आहे, त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी या तुमच्या प्रश्नाचं उत्तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून देणार नाही. मी व्यक्तिगत पातळीवरती माझं असं मत आहे की महाराष्ट्राच्या राजकारणाला एक संस्कृती आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधीही अशा वैयक्तिक स्वरूपाच्या टीका कधी घेतलेल्या महाराष्ट्राने पाहिल्या नाही. माझं स्वतःचं असं एक कार्यकर्ता, एक नागरिक म्हणून मत आहे की राजकीय अभिनिवेश काही जरी असले तरीसुद्धा या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये टीका करायची एक मर्यादा आहे. त्या मर्यादेचं कोणत्याही पक्षानं उल्लंघन करू नये किंवा कोणत्याही नेत्यानं त्या मर्यादेला पार म्हणजे मर्यादेच्या पलीकडे जाऊन अशी टीका वैयक्तिक स्वरूपाची करू नये, किंवा तुम्ही जे वाक्य वापरलं कमरेखालीची टीका जी आहे ती टीका करू नये. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि महाराष्ट्राच्या एकंदर राजकीय वातावरणाला पोषक नाही आहे. आणि माझं असं ठाम मत आहे की महाराष्ट्राच्या जनतेला सुद्धा ते आवडत नाही. ठीक आहे, आता एक छत्रपती संभाजीनगर वासियांचा एक प्रश्न आहे, त्यांच्या सगळ्यांच्या वतीने हा प्रश्न मी विचारणार आहे. तो म्हणजे असा की 4दा खासदारकी आणि 2दा आमदारकी आणि त्याच्या आधी नगरसेवकपद, महापौरपद इतकं भूषवलं. जवळपास 34 वर्ष 35 वर्ष खैरे साहेब आमदार खासदार होते, पण त्यांच्या कारकिर्दीत औरंगाबादकरांना पाणी मिळालं नाही, पाणी प्यायला मिळालं नाही. आधी 2 दिवसाआड यायचं, मग 4 दिवसाआड झालं, मग 5 दिवसाआड झालं, आता जवळपास 8 ते 9 दिवसाआड पाणी येतं आहे. तर औरंगाबादकर किंवा छत्रपती संभाजीनगरच्या वासियांनी आता या निवडणुकीत जर भुमरे साहेब निवडून आले तर आम्ही अशी अपेक्षा करू शकतो का की आम्हाला कमीत कमी 3 दिवसाआड तरी पाणी मिळेल का प्यायला? पिण्याच्या पाण्याची आमची व्यवस्था केली जाईल का? जी पाईपलाईनचं काम गेले 35 वर्ष रखडलेलं आहे, 40 किलोमीटरवर तुम्ही म्हणताय, पैठण 40-45 किलोमीटरवर आहे, तर पैठण ते औरंगाबाद पाईपलाईन व्हायला 35 ते 40 वर्ष का लागत आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ शकाल का? किंवा जर तुमचा उमेदवार निवडून आला तर आम्हाला प्यायला तरी पाणी मिळेल का? नाही, मुळामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये काय आहे की आपण टेम्पररी निवडणुका आल्या की हा प्रश्न विचारतो की 2 महिन्यात पाणी देता येईल का, 3 महिन्यात पाणी देता येईल का. मुळामध्ये या योजना जी आहे, मी या महापालिकेचा जनतेनं मला सदस्य केल्यामुळं मी या महापालिकेमध्ये 5-7 वर्ष काम केलेलं आहे. कोणी 2005ला ह्या योजनेमध्ये म्हणजे जायकवाडी पंपिंग स्टेशन टू नक्षत्रवाडी MBR इथपर्यंतच्या कामाचं टेंडर झालं होतं, त्याचा सगळं झालं होतं, त्याची वर्क ऑर्डर लेवलला आलं होतं, ते कोणी रद्द करायला लावलं? जनतेने हा पण प्रश्न विचारला पाहिजे ना.
ते रद्द केल्यानंतर समांतर जलवाहिनी नावाची एक योजना बनवण्यात आली. ती योजना 2009 एंडला किंवा 10ला सुरू करायला सुरुवात झाली. मग ती पुन्हा 16-17ला रद्द झाली. मग त्याचं इस्टिमेट कॉस्ट वाढत गेलं. म्हणजे 350 कोटी रुपयाची विदाऊट डिस्ट्रीब्युशन लाईनची जायकवाडी पंपिंग स्टेशन टू नक्षत्रवाडी MBR ही योजना विथ डिस्ट्रीब्युशन लाईन आता 2325 कोटी रुपयापर्यंत पोहोचलेली आहे. फक्त मी एक म्हणजे उमेदवार नसल्यामुळं किंवा मी त्या निवडणूक लढवत नसलो तरीसुद्धा मी या शहराचा नागरिक म्हणून आणि त्या महानगरपालिकेचा सदस्य म्हणून बऱ्यापैकी आता ते काम पुढं सरकत आलेलं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड, अतुलजी सावे, बऱ्यापैकी सगळ्यांनीच प्रयत्न करून त्याला विशेष निधी आणून ती आता योजना खूप फास्ट पुढं चाललेली आहे. आता त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन जरी सोडली तरी जेवढं MLD पाणी या शहराला रोज लागतं त्या कॅपॅसिटीमध्ये ते पाणी येईल, पुढच्या काही दिवसात येईल असं मला वाटतं. मी त्याचं ठोस तुम्हाला उत्तर असं देऊ शकत नाही की 3 महिन्यातच होईल, 4 महिन्यात होईल. परंतु आत्ता जे महापालिकेमध्ये मी जी काय माहिती घेतली आत्तापर्यंत त्याच्याप्रमाणे त्याच्यामध्ये जी वाढ करायची होती ती बऱ्यापैकी वाढ आता ती त्याचा फेज लास्ट लेवलला आलेला आहे. आणि त्याचं आपल्याला MLD दररोज जसं 80 MLD 85 MLD पाणी आपण पंप करत होतो तर त्याच्यामध्ये वाढ नक्की होईल अशी व्यवस्था तिथं उभी राहते. नाही तरी प्रश्न जो एक मूळ प्रश्न जो आहे, तुम्ही म्हणताय की हा जनतेने प्रश्न विचारायला पाहिजे की हे का नाही केलं. प्रश्नाचं जनतेचाच आहे की बाबा ही तर निवडणूक आत्ता खासदारकीची होते, पण आपले 2-2 आमदार पण इथे आहेत. कराडांसारखे लोक केंद्रीय मंत्री पण आहेत, सावेंसारखे दिग्गज नेते पण आहेत आणि खैरे तर होतेच इथे गेले 35-35 वर्ष त्यांचं राज्य होतंच. तरीही ही योजना पार का नाही पडल्या गेली आणि तिला इतकी दिरंगाई का झाली आणि याच्यात जी चर्चा आहे की काय प्रकारचा याच्यात नेमका कुणी अडवणूक केली. मी सांगितलं ना तुम्हाला ते 350 कोटीची योजना किर्लोस्करला गेलेलं काम कोणी अडवलं. तर मी या शहराची, छत्रपती संभाजीनगर या शहराची संस्कृती टिकून मी नाव घ्यायचं टाळतोय. सगळ्या शहराला माहिती आहे कोणी त्याला अडवलं, कोणी त्यांना ते समांतर करायला लावली, पुन्हा तिला कोणी अडवलं, पुन्हा तिला. फक्त एवढं मात्र नक्की सांगतो मी, गेल्या 1.5-2 वर्षामध्ये डॉक्टर कराड असतील, अतुल सावे असतील, संदीपानजी भुमरे असतील किंवा आमचे दोन्ही आमदार असतील, प्रदीप जयस्वाल असतील, संजयजी शिरसाट असतील, यांनी सगळ्यांनी पाणी प्रश्नावरती सातत्याने गेल्या 1.5 वर्षामध्ये खूप बैठका महापालिकेत घेऊन त्याला विशेष निधी आणून ती गोष्ट जी थांबलेली होती तिला स्टार्ट केलेलं आहे. ती स्टार्ट होऊन तिच्यामध्ये काम बऱ्यापैकी पुढं गेलेलं आहे. डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये बऱ्याच ठिकाणी लाईन जिथं नो नेटवर्क एरिया होता तिथं लाईन ले झालेले आहेत. आत्ता जो एक मुद्दा आहे की आपल्या शहराची पाण्याची जी गरज आहे, आज जवळपास 6 ते 8 रिझर्वायर ज्याला पाण्याच्या टाक्या म्हणतो त्या अंडर कन्स्ट्रक्शन आहेत, संपत आलेल्या आहेत. त्या वेगवेगळ्या ठिकाणी हर्सुल असेल, बेगमपुरा, पहाडसिंगपुरा असेल, इकडं शिवाजीनगर असेल, अशा सगळ्या ठिकाणी काम चालू आहे, जोरात चालू आहे. ते आता त्याला खूप गिअरअप केलेलं आहे. या माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी च्या सरकारमध्ये आणि महाराष्ट्रातल्या महायुतीच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या सरकारने या योजनेला आता गिअरअप केलेलं आहे आणि त्याला जे काही निधी कमी पडत होता तो सुद्धा सगळा उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला माहिती असेलच असं मी समजतो की माननीय देवेंद्रजी फडणवीसांनी तर ते मुख्यमंत्री असताना सरळ 900,000 कोटी रुपये या योजनेला देऊन टाकले होते, पाणी प्रश्नावर देऊन टाकले होते. त्याच्यामुळं हा जनतेचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा ह्याच्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. खूप छान उत्तर दिलं, कारण की ह्या प्रश्नाच्या उत्तरावर जास्तीत जास्त मतदान तुम्ही आकर्षित करू शकता, कारण की तुम्ही जितकं ताकदीने आणि मजबूतीने हे आश्वासन द्याल आणि आश्वासन पूर्ती कराल की आम्ही औरंगाबाद
करांना किंवा छत्रपती नगरच्या संभाजीनगरच्या लोकांना लवकरात लवकर पाणी पुरवठा करू, हा एकमेव आश्वासन तुम्हाला जास्तीत जास्त मतदान मिळवून देण्यास कारणीभूत ठरू शकतं. मी त्याच्यात तुम्हाला अडवतो. असं आहे की खूप निवडणुका या पाण्यावरती झालेल्या आहेत या शहरामध्ये 2005 पासून. हो, प्रत्येक वेळेस नेत्यांनी आश्वासनं दिलेली आहेत. प्रत्येक वेळेस तुम्ही पार्टी, हा जो पाण्याचा प्रश्न आहे ना, हा पक्ष, जात, धर्म ह्याच्यापेक्षा पलीकडचा प्रश्न आहे असं मी मानतो. त्याच्यामुळं ह्याला आश्वासनांमध्ये, निवडणुकांमध्ये अडवण्यापेक्षा पाणी, मुबलक पाणी मिळालं पाहिजे या शहरातल्या नागरिकांना, ही प्रायोरिटी या महायुती सरकारची आहेच आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर गेल्या 1.5 वर्षामध्ये ह्याला गेरअप करण्यासाठी महायुतीनं, आणि मी जितक्या नेत्यांची नावं घेतली या शहरातल्या, ह्यांनी प्रचंड प्रयत्न केलेले आहेत आणि मेहनत केलेली आहे. आणि मेहनत करून त्याचं मूर्तस्वरूपी नक्कीच 100% लवकरात लवकर त्याचं मूर्तस्वरूप येणार आहे. ते काम चालू आहे. तुमची रिझर्वायरचं बांधकाम चालू आहे, पाईपलाईन ले करणं चालू आहे, पाणी कसं वाढवता येईल बूस्टरने ते पण चालू आहे. पण निवडणुकांमध्ये मतं मिळवण्यासाठी ह्या पाण्याचा वापर करावा असं माझं मत नाही आहे. हे काम जेव्हा तुमच्याकडं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर असताना आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतोय का नाही, पॉझिटिव्ह काय असते, जनतासुद्धा बघत असते. जनता वर्तमानपत्र बघते, मीडिया बघते, चॅनल बघते, आता तर सेलफोन हातात आलेले त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल बघते. तर माझं असं मत आहे की गेल्या 1.5 वर्षातले प्रयत्न जनताही बघते, त्याच्यातले प्रयत्न करून करून ते आता कुठपर्यंत आले. त्याच्यामुळं मला असं वाटतं की हा, एवढं मात्र मी सांगू शकतो की हा प्रश्न लवकरात लवकर निकाली लागेल. खूप छान वाटलं तुमचं हे एक पॉझिटिव्ह उत्तर ऐकून. कारण काय आहे, काल का परवाच्याच वृत्तपत्रात आलं होतं की ही लाईन जी आहे ही जाणून बुजून होऊ दिली जात नाही, कारण की त्याच्यात टँकर लॉबीला मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्याकडनं येणाऱ्या कमिशनच्या अमाऊंटसाठी, आणि हे फक्त छत्रपती संभाजीनगरचं नाही आहे त्या वृत्तपत्रात आलेलं, महाराष्ट्रात जिथे जिथे पाणी टंचाई आहे ही महाराष्ट्र लेवलवर टँकर लॉबीला फायदा पोहोचवण्यासाठी किंवा त्यांच्याकडनं येणाऱ्या उत्पन्नासाठी त्यांना मदत म्हणून जाणून बुजून पाण्याचे प्रश्न उभे केले जात आहेत. आणि याच्यात सर्वपक्षीय नेते वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, तर सगळीकडे हाच प्रॉब्लेम येतो आहे. सो यावर तुमचं काय म्हणणं आहे की हे कितपत खरं आहे? नाही, आता हे बघा, मी या विषयावरती खूप भाष्य करणार नाही, परंतु आपल्याकडं काय आहे, आपली जी जायकवाडी पंपिंग स्टेशनपासून सप्लाय लाईन आहे तिचं आयुष्य संपलेलं आहे. तुम्हाला सांगतो, त्याचं आयुष्य संपलेलं आहे. तिच्यानंतर आपण एक लाईन टाकली 450ची, तिचं पण आयुष्य संपलेलं आहे. संपून 2-5 वर्ष नाही झालेली, 20-20 वर्ष झालेली आहेत. तिची कॅपॅसिटी आहे, 24 तास पंप चालू राहतात. आणि टँकर समजा आपलं शहर जे आहे ते 11, 12, 15, 17, 18 लाख लोकांचं लोकसंख्येनुसार असेल तर टँकर किती लोकांना जातो? किती लोकांना जातं? खूप कमी लोकांना जातं ते. माझं मूळ प्रश्न, तुमच्या प्रश्नाचं माझं मूळ उत्तर आहे की पाण्याचा पुरवठा या शहरातल्या नागरिकांना 24/7 आणि 7 डेज झाला पाहिजे. हे महायुतीचं उद्दिष्ट आहे. आणि तुम्ही जो टँकर लॉबीचा विषय काढला, वेळोवेळी ह्याच्यासाठी काय झालं आहे, गेल्या 5 वर्षांमध्ये महानगरपालिकेमध्ये प्रशासक बसलेले, तिथली बॉडीच अस्तित्वात नाही. बरोबर आहे. तर जेव्हा बॉडी अस्तित्वात नाही तेव्हा तिथं प्रशासक चालवतोय सगळं. तर हे आयुक्ताची जबाबदारी आहे. आयुक्तानं हे सगळं केलं पाहिजे. जेव्हा तिथं निवडून आलेली स्थानिक स्वराज्य संस्थेमधली तिथली लोकनियुक्त बॉडीच नाही आहे, तर प्रशासन चालवतोय कोण? प्रशासक चालवत आहेत. मग प्रशासकांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, प्रशासकांनी याच्यावरती केलं पाहिजे. जसं तुम्ही वृत्तमानपत्रात वाचलं तसं वेळोवेळी भारतीय जनता पार्टी किंवा महायुती, शिवसेना यांनी कमिशनरांना, माननीय आयुक्तांना हे खूप वेळेस सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळंच आता महानगरपालिकेच्या टँकरवरती GPS सिस्टीम ॲक्टिव्ह केलेली आहे. ते टँकर कुठं जात आहेत, किती लिटरचे आहेत,
अशा बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी, बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. पण गेल्या 5 वर्षामध्ये तिथं प्रशासकांचं राज्य असल्यामुळं प्रशासकांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. खूप छान वाटलं तेही, म्हणजे खूप पॉझिटिव्ह उत्तर दिलं तुम्ही की प्रशासक जर नगरसेवकच ॲक्टिव्ह नाही आहेत आणि निवडणुकाच झालेल्या नाही आहेत आणि सर्व सत्ता ही आयुक्तांच्या हातात आहे, तर आयुक्तांनी यावर म्हणजे ठीक आहे राजकारणी चुकत असतील, पण मग आयुक्तांनी यावर का ॲक्शन घेतली नाही हा आता आयुक्तांना विचारल्या जायला पाहिजे, हा प्रश्न नक्कीच पाहिजे. आणि त्याच्यात तुम्हाला थोडंसं फक्त आठवतो की जेव्हा तिथं महानगरपालिकेची कुठलीही लोकनियुक्त बॉडीच अस्तित्वात नाही आहे, तर काम कोण करतंय? प्रशासन करतंय. तिथं सर्वसाधारण सभा नाही आहे, स्थायी समितीची सभा नाही आहे, कारण पूर्ण अधिकार महापौरांचे सगळे अधिकार आयुक्तांकडे. मग आयुक्तांनी याच्यावरती चर्चा केली पाहिजे आणि आयुक्तांना हा प्रश्न विचारला गेला पाहिजे, हे सत्य आहे का असत्य. बरं, एक अजून प्रश्न असा आहे की जसं अनेक लोकांची नावं काही कारणामुळे मतदार यादीतनं नाही आली आहेत, तर अशा लोकांना आता मतदान 13 तारखेला आहे, आज ऑलरेडी आपण 10 तारखेला बसलो आहे, तर अजूनही असं काय करावं की त्यांना मतदान करता येईल, किंवा अशी काही यंत्रणा आहे का की जिथे तुम्ही गेले तुमचं मतदान कार्ड दाखवलं आणि तुमचं आधार कार्ड दाखवलं तर तुमचं नाव यादीत नसतानाही तुम्हाला मतदान करण्याची संधी दिली जाईल, अशी काही यंत्रणा आहे का? कारण की असे अनेक लोक आहेत ज्यांची नावं आलेली नाहीत. आमच्या मतदार यादींच्या अभ्यासामध्ये आमच्या हे लक्षात आलेलं आहे, सर्वदूर महाराष्ट्रामध्ये सुद्धा ह्या तक्रारी आलेल्या आहेत की खूप लोकांची वर्षानुवर्षाची नावं गाळल्या गेलेली आहेत. आता मी त्याच्यावरती अधिकारिकदृष्ट्या बोलू शकत नाही आहे, कारण की RO जे आहेत, रिटर्निंग ऑफिसर जे असतात, त्यांच्याशी आमचा संपर्क चालू आहे की बाबा काही चुनौती वोट म्हणून काही प्रक्रिया आहे का, की ज्यांच्याकडं त्यांचं आधार कार्ड आहे, ज्यांच्याकडं त्यांचं इलेक्शन कार्ड आहे आणि त्यांचं नाव मागच्या यादीत होतं, पण तुमच्या नजर चुकीनं कंट्रोल चार्ट चुकल्यामुळं ते नाव त्याच्यातून उडालं आहे. की चुनौती वोट म्हणून एक विषय आमच्या कानावर आलेला आहे, त्याला ऑथेंटिफिकेशन झालेलं नाही अजून, की ते कलेक्टर ऑफिसला जाऊन हे माझं निवडणुकीचं इलेक्शन कार्ड आहे, ओळखपत्र आहे, माझ्याकडे हे माझं आधार कार्ड आहे, माझं नाव यादीत होतं आणि तुम्ही ते वगळलं, तर ह्याच्यावर काहीतरी निर्णय होऊ शकेल. कारण की मुळात आपल्याकडं निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदार यादीत नाव नसलं तर त्याला मतदान करण्याचा अधिकार नसतो, हे राजकीय कार्यकर्त्यांना माहिती असतं. परंतु आता असे काही प्रश्न निर्माण झाले यावेळेस की बाबा 7-8 हजार 10 हजार लोकांची नावंच गाळल्या गेलेली आहेत. ते लोक आहेत, वर्षानुवर्ष मतदान करतायत, पण त्यांची नावं गाळले गेले, तर त्या प्रक्रियेला जर त्यांच्याकडं इलेक्शन कार्ड असेल तर त्याच्यावरती काही करता येईल का, हे चर्चा चालू आहे. मतदारांना मतदानापासून वंचित राहू नये, कुणीही मतदान करायचा जो हक्क आहे तो बजावता यावा, आणि जास्तीत जास्त मतदान झालं तर हे कधीही देशासाठी किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये कुठल्याही नेत्यासाठी हे खूप चांगलं असतं. म्हणून हे मतदान वाढावं आणि मतदारांना मतदानापासून वंचित राहू नये. त्यांच्याकडं निवडणुकीचं मतदान कार्ड आहे आणि ज्यांचं नाव मागच्या यादीत होतं तर त्यांची तरी तुम्हाला व्यवस्था करावं लागेल अशी चर्चा चालू आहे, पण त्याच्यावर काही अंतिम निर्णय झालेला नाही. बरं. आणि काय असतं माहिती का, की आम्ही वेळोवेळी सगळ्या पॉलिटिकल पार्टीज किंवा कलेक्टर ऑफिस किंवा निवडणूक विभाग हे खूप कॅम्पेन चालवतो. आता त्यांनी ते खूप सोपं पण केलेलं आहे, ऑनलाईन पण तुम्ही वेबसाईटवर जाऊन नाव नोंदवू शकता, हे सगळं ऑनलाईनसुद्धा आपण करू शकतो. शेवटी असं आहे की आपण पण खूप अवेअर राहिलं पाहिजे की ह्याच्यामध्ये निवडणूक आयोगाची किंवा मतदार यादी तयार करणाऱ्यांची चूक अशी आहे की नागरिकांनी त्यांना नावं त्यांची होते, त्यांचे इलेक्शन कार्ड काढलेले आहेत आणि तुम्ही त्यांची नावं वगळताय, त्याच्यात नागरिकांची काहीच चूक नाही. किंवा आपल्यासारख्या ज्या सुजाण नागरिकांनी फॉर्म भरून दिले, एंट्री केल्या आणि तरीसुद्धा त्यांचं नाव नोंदवल्या गेलं नाही, ही निवडणूक आयोगाची चूक आहे. त्याच्यामुळं राजकीय पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी कायम कॅम्पेन लावते
खूप छान उत्तर दिली. तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुम्ही वेळात वेळ काढून आलात राजूरकर साहेब. त्यामुळे तुमचे खूप खूप आभारी आहोत आम्ही. मलाही तुम्ही या पॉडकास्टमध्ये बोलवलं, एक चांगल्या गप्पा झाल्या, त्यासाठी मला तुम्ही इथं बोलवल्याबद्दल तुमचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.